नमस्कार. स्त्री चर्चा ह्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण समाजाचा एक भाग आहोत. समाजाचं आपण काही देणं लागतो. ही भावना जेव्हा आपल्यामध्ये रुजू होते तेव्हा खरोखरच सामाजिक परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. त्याचबरोबर स्त्रियांची सुरक्षितता सुद्धा आपल्या हातात आहे, समाजाच्या हातात आहे. ही भावना जागृत जेव्हा होते तेव्हा खरोखर समाजामध्ये एक वेगळे वळण यायला लागते. स्त्रियांकडून आपण खूप साऱ्या अपेक्षा करतो. त्यांनी घर सांभाळावं, त्यांनी मूल सांभाळावं, त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांचे आदरातिथ्य करावं, अशा अनेक त्यांच्याकडून आपण अपेक्षा करतो. परंतु स्त्रियांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी आपण काय प्रयत्न करतो? त्यांची मानसिकता चांगली राहावी, त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण काय प्रयत्न करतो हे सुद्धा आपण तपासून बघितले पाहिजे. आज आपण समाजामध्ये बघतो तर कित्येक स्त्रिया ह्या कॅन्सरने पीडित होतात. नुसतंच पीडित नाही तर त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं तर त्या जीवानीशी सुद्धा जातात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. तर स्त्रियांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी आपण त्यांना वेळोवेळी दवाखान्यात न्यायला पाहिजे. कुटुंबातल्या सगळ्याच व्यक्तींची ही जिम्मेदारी आहे की आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष न करता त्यांना योग्य ती औषधोपचार द्यायला पाहिजे. कारण स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहिलं तर आपला घराचा जो कणा आहे तो व्यवस्थित आणि नीट राहील. कारण घरातल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे स्त्रियांचं लक्ष असतं. त्या निमूटपणे त्या पार पाडत असतात. छोटी मोठी सुख दुःख याला त्या जुमानत नाही. फारच जीवावर बेतणारा आरोग्याबाबत काही बाब असेल तरच त्या दवाखान्याकडे धावतात. तर याची कुठे आपण तरी दखल घ्यायला पाहिजे. आपण जागृत व्हायला पाहिजे आणि त्यांचे आरोग्य, त्यांची मानसिकता चांगली राहावी म्हणून आपण त्यांना सहकार्य करायला पाहिजे. सामाजिक पातळीवर सुद्धा या गोष्टीची बाब घ्यायला पाहिजे, लक्षात घ्यायला पाहिजे. स्त्रिया चांगल्या राहाव्या, आरोग्यदायी राहाव्या म्हणून सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहेत असे मला वाटते. म्हणूनच स्त्रियांच्या बाबतीत मी 2 ओळी इथे सांगू इच्छिते. अष्टभुजांची दुर्गा तू ओळख आता स्वतःला. अष्टभुजांची दुर्गा तू ओळख आता स्वतःला. सन्मानास पात्र आहेस हेही कळू दे जगाला. सन्मानास पात्र आहेस हेही कळू दे जगाला. नमस्कार.